तर तुमचा भाऊ गेला होता आज कळवणला शूटला. नेमकं काय शूट होतं सांगतो तुम्हाला पुढे. जय श्रीराम. मग बाकी मजेत ना? सध्या आपल्याला काहीच काम नाही म्हणून गावात जाऊन टाइमपास करावा लागतोय. गावात आलो तर हे दोघं असे बसलेले होते. म्हटलं असं कसं चालेल, आज कमाईंगा तो कल खाईंगा, वा काम करा म्हटलं. त्यांना भाषण देतच होतो तेवढाच हा भाऊ येऊन लागला. म्हटलं बरं झालं काहीतरी टाइमपास. म्हटलं 2 मिनिटं थांबेल भाऊ, पण भाऊ काय कमी आहे का? तिथंच थांबला आणि गाडी खाली करायला सुरुवात करून दिली. म्हटलं भाऊ तो भयानकच आहे, रस्त्याच्या मधोमध गाडी खाली करायला सुरुवात करून दिली. तेवढ्यात तिकडनं लालपरी आली. म्हटलं रुको जरा सबर करो. थोडीशी समाजसेवा करून तुमच्या भाऊने लालपरीचं काढून दिली होती, पण भाऊने मध्येच गाडी खाली करून दिली. बरं झालं तो ट्रॅक्टरवाला होता, नाही तर काही खरं नव्हतं आज. जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. गाडी बरोबर खाली होऊन गेली होती. तयारी करून आपण जाणार होतो बाहेर. म्हटलं चला आता परत गावात जाऊ. गावात आलो तर पवन भाऊ गेला येणार होता आपल्याला, पण अजून काय आला नव्हता तो. पवन भाऊ आला मग काय निघालो होतो कळवणकडे. थैली माझ्याकडे घेतली आणि निघालो. मग आपण कळवण मध्ये तर पोहोचलो होतो, पण शूटला टाइम होता. म्हटलं चला तोपर्यंत काहीतरी थंड खाऊन येऊ. 2-3 दुकानं बघितल्यानंतर आपण आलो होतो इथे. मग तर आपल्याला शूट होता आज इंडियन आर्मीचा, आणि ती गोष्ट म्हणजे आपली सगळ्यात आवडची गोष्ट आहे. तर कळवणचा शूट करून आपण आलो होतो नाकोड्याला. इथे पण भरपूर गर्दी होती नाही का भाऊसाठी. आपला शूट तर झाला होता पद्धतशीर. म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊ आणि निघू मग घराकडे. घरी येताना आपल्याला रस्त्याचं रेल्वे आडवी झाली. म्हटलं जाऊ दे का बाई घरी आता. सायंकाळी आपण आलो होतो सटाणा, आणि सटाणामध्ये महाराणा प्रताप यांची मिरवणूक निघाली होती. मिरवणूक झाल्यानंतर आपण आलो होतो नाशिक वड्यावालाकडे. आपल्याच रॉनी भाऊच आहे ते. म्हटलं चला काहीतरी खाऊन येऊ, आणि कुशालचं काहीतरी वेगळंच चालू होतं. मस्त जाय म्हणे. वडा खाऊन निघालो होतो घराकडे.